आत्ताच मी अशा ठिकाणी भेट दिली की माझी सगळ्यात आवडती जागा आहे आणि मला माहीतच नव्हतं हे आपल्या पिंपोडमध्ये हे फ्री ऑफ कॉस्ट वाचनालय आहे. म्हणजे पोलीस भरती असू द्या किंवा स्पर्धा परीक्षा असू द्या, सगळ्याचे आहेत ना, सगळी पुस्तकं आहेत त्यांनी फ्री ऑफ कॉस्ट ठेवले. ज्यांना कोणाला स्टडी करायचं असेल किंवा ज्यांना कोणाला बाकीची पुस्तकं वाचायची असतील किंवा सगळी पुस्तके यांनी अवेलेबल केली. तुम्ही आता इथे बघू शकता हे सगळे स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत. स्पर्धा परीक्षा नाही तर बाकीची पुस्तकं पण आहेत की तुम्ही कादंबऱ्या वाचू शकता आणि स्वतःच ज्ञान वाढवू शकता. आणि अरे माझी कोसला ही फेवरेट आहे आणि छावापासून तुंजे आहे, थोडेसे पुस्तकं ठेवलेत मी. तर बाकी सगळी पुस्तकं तुम्ही इथे बघू शकता. कादंबऱ्या आहेत, परत बाकीचे वेगवेगळ्या कॅटेगरीची पण पुस्तकं इथे भेटतील वाचायला तुम्हाला. तर फक्त तुम्ही म्हणू नका की फक्त स्पर्धा परीक्षासाठी तुम्ही इकडे याल, तर बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही इकडे येऊ शकता. मी सगळ्यांना आमंत्रित करेन इकडे या. आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे पहिली गोष्ट, म्हणजे कोण देत नाही फ्री ऑफ कॉस्ट असं पुस्तकं वाचायला. तर तुम्ही नक्कीच या. हे त्यांना भेटलेले अवॉर्ड्स आहेत. आपलं जे टार्गेट असतं, आपलं ध्येय असतं की आपल्याला शिकायचंय आणि काय काय अडचण येतात. आता पुस्तक खूप महाग झाली आताची, त्यामुळे तुम्ही आहे ना इथे येऊन स्वतः स्टडी करू शकता किंवा बाकीच्या गोष्टी करू शकता की जेणेकरून तुमच्या स्टडीमध्ये किंवा तुमच्या टार्गेटमध्ये कधीच अडथळा येणार नाहीये. आणि हे काम आहे ना ऍक्च्युली खूप जण मित्र आहेत, ह्या सगळ्या मित्रांनी मिळून केले. म्हणजे त्याने स्वतःचा पैसा लावला ह्यामध्ये आणि स्वतःचा पैसा लावून सगळ्यांना फ्री ऑफ कॉस्ट एवढं ज्ञान देतात. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि हे सगळं आपल्या पिंपोडमध्ये घडतंय आणि आपल्या कुणाला माहितच नाही ह्या गोष्टी. तर आपल्याबरोबर एक जण आहेत, नमस्कार, सुमित प्रकाश खुडे म्हणून. तर तुम्ही काय प्रतिक्रिया देऊ शकता का इथं? या ठिकाणी आम्ही 2015 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या नावाने पिंपोडी बुद्रुकमध्ये वाचनालय सुरू केलेले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही आज 10 वर्षाचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. भरपूर अडचणी वाचनालय चालवत असताना या ठिकाणी आम्हाला फेस करायला लागलेले आहेत. हे वाचनालय चालवत असताना हे वाचनालय हे विना अनुदानित आम्ही गेली 10 वर्ष चालवत आहोत. आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहोत. तसेच आपल्या वाचनालयामध्ये या ठिकाणी अभ्यासिकेची देखील आम्ही व्यवस्था केलेली आहे. कथा, कादंबऱ्या याची पण पुस्तके आहेत आपल्याकडे. मुख्य फोकस वाचनालयाचा आमचा स्पर्धा परीक्षेवरती आहे. या ठिकाणी वायफायची देखील सुविधा मोफत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासिकेमध्ये मोफत सुविधा आहे. न्यूजपेपर आहेत. वाचनालय हे 24 तास अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. हे चालवत असताना आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता राहील. थँक्यू सो मच तुम्ही एवढी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. मला एवढंच सांगायचं तुम्हाला सगळ्यांना की आहे ना, त्या प्रतीने किती मदत तुम्ही द्याल तेवढीच आम्हाला म्हणजे आभार एवढीच आहे. तर त्यामुळे तुम्ही थोडी तरी मदत दिली तरी आम्हाला खूप आभार, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आभार मानू आम्ही. कारण की हे वाचनालय चालवणं एकट्याचं काम नाही. तुम्ही सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर हे वाचनालय जास्त चालेल आणि गरजू विद्यार्थ्यांना, गरजू लोकांना आहे ना जास्त शिकायला मदत होईल. आणि तुम्ही पुस्तक पण दान देऊ शकता या वाचनालयाला. आणि तुम्ही जेवढं डोनेट कराल तेवढं खूप चांगलं होईल. बाकीच्या गोरगरिबांसाठी पण आहे ना ते खूप जास्त मदत होईल, ज्यांना कोणाला शिक्षणाची गरज आहे. कारण की आपलं सरकार तर एवढं काय करत नाहीये जेवढं ही लोक करतायत. आणि ही लोकांनी सरकारने कुणीही मदत केली नाहीये. नाही, स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या कर्तृत्वाने हे सगळं उभं केलं यांनी. स्कॅन कोड तुम्हाला इथे स्क्रीनवरती देतोय. तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही मदत करा. वाचाल तर वाचाल.